तर नाशिक शहरात पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी आणि विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। भाजप आमदार सीमा हिरेंनी पालिका आयुक्तांची यावेळेला भेट घेतलेली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले। सत्ताधारी आमदारांना पाण्याचा प्रश्न घेऊन पालिकेत यावं लागतं हे दुर्दैव असल्याचे यावेळेला शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। लोकांमध्ये कशामुळे पाण्याची वणवण होते, कारण ठराविक लोकांनी या वॉलमनला हाताशी धरून पाणी कमी सोड किंवा या भागात नको देऊ, मतं कमी मिळाले म्हणून पाणी नका देऊ असंही काही ठिकाणी झालं। त्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळे पाण्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे। ठाकरे गटाने आंदोलन करावं म्हणजे मला विश्वास। सत्ताधारी पक्षाने तर म्हणजे आंदोलन करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे। सत्ताधारी पक्षाने असे आंदोलन करणं किंवा इथे येऊन बोमाबोम करणं हे तर चुकीचे आहे। त्यांची सत्ता आहे, त्यांचेच अधिकारी आहेत, त्यांचं ते ऐकत नसतील आणि जर विरोधकांचे कामं होत असतील तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं। त्यांचं कुठेतरी अभ्यास कमी पडतो आहे।